नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 8 पोल्युशन प्रदूषण या प्रकरणाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर आपण जो काही पार्ट 1 पाहिला आहे त्या पार्ट 1 मध्ये जे काही घटक आपण पाहिलेत, इन पार्ट 1 वी हॅव टू सी चॅप्टर आउटलाईन, अभ्यास घटक, कमी केलेला जो काही भाग आहे तो एक भाग आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबर डेफिनेशन ऑफ पोल्युशन, पोल्युटंट, टाइप्स ऑफ पोल्युशन, दॅट इज एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉइल पोल्युशन. दीज आर द 3 डिफरंट टाइप्स ऑफ पोल्युशन. लास्ट टाइम वी हॅव टू सी एअर पोल्युशन, वायू प्रदूषण. त्याचबरोबर ती रिझन्स ऑफ एअर पोल्युशन, वायू प्रदूषणाची काही कारणं आपण पाहिली आहेत. त्या वायू प्रदूषणाची त्या ठिकाणी 2 प्रकार आपण पाहिलेत की त्यामध्ये नॅचरल एअर पोल्युशन, देन मॅनमेड एअर पोल्युशन, ही त्यांची काही आपण प्रकार पाहिलेले आहेत. त्याचबरोबर ती इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लांट्स अँड ॲनिमल, की वनस्पती आणि प्राणी यावर होणारे वायू प्रदूषणाचे परिणाम काय आहेत. त्याचबरोबर डिप्लिकेशन इन ओझोन लेयर, ओझोन थराचा ऱ्हास कशा पद्धतीने होतोय, नष्ट कसा होत चाललेला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट अँड ग्लोबल वॉर्मिंग, हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. ॲसिड रेन, आम्लवर्षा अँड इट्स इफेक्ट्स, आम्लवर्षा त्याचे होणारे परिणाम. आणि शेवटी आपण पाहिलं होतं प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन, हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील. इथपर्यंतचा भाग आपण पार्ट 1 मध्ये पोल्युशन प्रदूषण या प्रकरणामधला पाहिलेला आहे. आज आपण त्या पुढील भाग पाहणार आहोत की ज्या भागामध्ये इन पार्ट 2 सेकंड टाईप ऑफ पोल्युशन, दॅट इज वॉटर पोल्युशन. दुसरा जो काही भाग आपण पाहणार आहोत त्या दुसऱ्या भागामध्ये प्रदूषणाचा दुसरा प्रकार आहे की ज्याला आपण वॉटर पोल्युशन, जलप्रदूषण असं आपण म्हणतो. आणि या जलप्रदूषणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वॉटर पोल्युटंट्स जलप्रदूषक आहेत. रिझन ऑफ वॉटर पोल्युशन, जलप्रदूषण होण्याची कोणकोणती कारणे आहेत. त्यामध्ये सुद्धा परत 2 प्रकारची कारणं सांगितलेली आहेत की पहिला आहे नॅचरल रिझन, नैसर्गिक कारणे, अँड सेकंड आहे मॅनमेड रिझन, मानवनिर्मित कारणे. इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन, जलप्रदूषणाचे कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात. इथपर्यंतचा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तर त्यामधला पहिला घटक आहे वॉटर पोल्युशन, जलप्रदूषण. या जलप्रदूषणामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर या पुस्तकामध्ये पान नंबर 58, पेज नंबर 58 वरती त्या ठिकाणी वॉटर पोल्युशन हा घटक दिलेला आहे. कॅन यू टेल, सांगा पाहू, असा घटक आपल्याला विचारला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न विचारलेले आहेत की जे आपण मागच्या 6वीला 7वीला त्या ठिकाणी अभ्यासला आहे. परत एकदा उजळणी म्हणून आपण त्या प्रश्नावरती चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, फ्रॉम विच वॉटर सोर्स डू वी गेट द वॉटर सुटेबल टू यूज, की वापरण्यास योग्य असे पाणी आपणास कोणकोणत्या जलस्रोतापासून मिळते की जे आपल्याला पिण्यासाठी योग्य आहे, शेतीसाठी योग्य आहे, घरकाम करण्यासाठी योग्य आहे, इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी, कारखाने आहे त्यासाठी योग्य आहे. तर त्यामध्ये जर आपण पाहिलं, वी कॅन यूज द वॉटर फ्रॉम unpolluted source which are not acidic. Water from rivers, ponds, lakes, streams, canals, etc. can be used if it is pure and safe. की साधारणपणे आपण काय करतो की क्षारता आणि प्रदूषित नसलेल्या जलस्रोतातील पाणी आपण वापरू शकतो. त्यामध्ये नद्या असतील, सरोवरे असतील, छोटी छोटी ओढे, कालवे, तळी
इत्यादी ठिकाणी असणारे गोडे पाणी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, फॉर विच डिफरंट पर्पज वी यूज द वॉटर. पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणासाठी करतो. आता पाण्याचा उपयोग होत नाही असं कुठल्याच प्रकारचं कारण नाही. प्रत्येक ठिकाणी पाण्याचा वापर केला जातो. वी नीड वॉटर फॉर ड्रिंकिंग अँड कुकिंग. इट इज ऑल्सो नेसेसरी फॉर क्लिनिंग, फॉर इरिगेशन of the field and farms. Water is needed in industries for various processes. We also use water in a medium for transport. की पाण्याचा वापर होत नाही असं कुठलंच क्षेत्र नाही आहे. पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो, स्वयंपाक करण्यासाठी होतो, स्वच्छतेसाठी होतो, शेतीच्या सिंचनासाठी होतो, औद्योगिक व्यवसायामध्ये पाण्याची गरज असते, कारखान्यात उद्योगधंद्यामध्ये विविध प्रक्रियासाठी पाणी लागते. आणि शेवटचा वापर आपल्याला सांगितलेला आहे, वी ऑल्सो यूज वॉटर ॲज अ मीडियम फॉर ट्रान्सपोर्ट. की पाण्याचा उपयोग आपण वाहतुकीसाठी सुद्धा करतो. जलवाहतूक, या जलवाहतुकीला आपण पाहतो की मोठली धरणं असतील, समुद्र असेल, या समुद्रमार्गे सुद्धा वाहतूक करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो. दिस इज द सेकंड क्वेश्चन वी हॅव टू आस्क, वी हॅव टू सी. नाउ वी हॅव टू आस्क थर्ड क्वेश्चन. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ द अर्थ एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर. पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के पाणी आहे. तर आपण मराठी शाळेपासून 3री 4थीपासून पाहतो की पृथ्वीवर पाण्याचा 71% एवढा भाग आहे. पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या 71% पाणी उपलब्ध आहे. 71% ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट आर द रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. की कोणकोणत्या कारणामुळे पाणी प्रदूषित होते. तर आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे जलस्रोत आहे. सांडपाणी आहे, धुण्याचं पाणी असेल, पोहणं आहे, मलमूत्र विसर्जन आहे, गुरांना धुणे, त्यामध्ये कचरा टाकणे, अशा वेगवेगळ्या कारणाने त्या ठिकाणी काय होतं, पाणी हे दूषित होत आहे. आणि मग आपण पाहतो की आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये असणाऱ्या नद्यांचं पाणी हे अस्वच्छ असतं आहे. त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. इन बिग सिटीज द डोमेस्टिक स्वेजेस अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट्स आर रिलीज in the water. This causes pollution of the water bodies. In rural area, the river water are used for washing, bathing, swimming, washing the cattle, etc. Many people are use river bank for defecation and urination. All such activities causes pollution ऑफ द वॉटर. मग ही सर्व कारणं आहेत. या सर्व कारणामुळं हे पाणी दूषित होतं, अशुद्ध होतं आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन, 5वा प्रश्न आहे त्या ठिकाणी, व्हाय द वॉटर रेफर्ड ॲज मॉलिक्युल्स ऑफ लाईफ. पाण्याला जीवन असे का म्हणतात. कारण आपल्याला माहिती आहे पाण्याशिवाय कुठल्याही प्रकारचा सजीव जिवंत राहू शकत नाही. मग ते वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या. सर्व्हायविंग विदाउट वॉटर इज इम्पॉसिबल. नो ॲनिमल ऑर प्लांट्स कॅन सस्टेन लाईफ विदाउट वॉटर. देअरफॉर वॉटर इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्यूल ऑफ लाईफ. द ॲनिमल अँड प्लांट बॉडीज आर ऑल्सो मेड अप ऑफ वॉटर टू सम एक्सटेंट. ऑल द बॉडीली रिॲक्शन आर पॉसिबल ओनली ड्यू टू वॉटर. की पाण्यामुळे जगणे शक्य होते. वनस्पती किंवा प्राणी असा कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. म्हणून आपण पाण्याला जीवन असं म्हणतो. व्हाय इज वॉटर रेफर्ड ॲज मॉलिक्यूल ऑफ लाईफ.
की पाण्याला जीवन असं का म्हटलं जातं किंवा पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. गिव्ह द सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण द्या, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. Then next, water is said to be polluted when it becomes unclean and poisonous due to mixing of natural or artificial unwanted material. When it becomes harmful to living organism due to decreases oxygen content, while epidemic diseases are spread through the water. Fresh water or marine water pollution includes physical, chemical and biological changes. की साधारणपणे आपण पाहतो की नैसर्गिक व बाह्य घटकाच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ विषारी होते तेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो, तेव्हा जलप्रदूषण होते असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यातील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश असतो. इन्क्लूड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंज. मग पाण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात की ज्यामुळे ते पाणी दूषित होतं. वॉटर पोल्युटन्स, की पाण्यामध्ये असलेले जलप्रदूषक हे कोणकोणते आहेत, तर त्याचे 2-3 मुद्दे आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये बायोलॉजिकल पोल्युटन्स आहे की ज्याला आपण जलप्रदूषक असं म्हणतो. जलप्रदूषकामध्ये बायोलॉजिकल पोल्युटन्स, जैविक जलप्रदूषके. बी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी इनऑर्गॅनिक पोल्युटन्स, की ज्याला आपण असेंद्रिय जलप्रदूषके असं म्हणतो, की ज्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन सँड, डस्ट, सॉईल, प्रेसिपिएट्स of salt compound of arsenic, cadmium, lead, mercury and traces of radioactive elements. ही साधारणपणे बारीक वाळू असेल, धुलीकण असेल, मातीचे कण असेल, त्याचबरोबर तरंगणारे पदार्थ असतील, क्षारांचे प्रमाण असेल, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे किंवा रेडिओ किरणोत्सारी पदार्थ आहेत त्यापासून सुद्धा इनऑर्गॅनिक पद्धतीनं त्या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण होत आहे. आणि सी म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, की साधारणतः सेंद्रिय जलप्रदूषके आहेत की ज्यामध्ये तणनाशके असतील, कीटकनाशक असेल, खत असेल याचा वापर करून यामुळे सुद्धा जलप्रदूषण होतं आहे. की त्यामध्ये विडीसाइड्स तणनाशके आहेत, त्याचबरोबर ती इन्सेक्टासाइड्स कीटकनाशके आहेत, फर्टिलायझर्स खते आहेत, त्याचबरोबर स्वेज की ज्या ठिकाणी सांडपाणी आहे, इंडस्ट्रियल इन्फ्लुएंटर आहे त्या ठिकाणी की साधारणतः कारखान्यामधून बाहेर पडलेले पाणी असेल, यामुळे सुद्धा ऑर्गॅनिक पोल्युटंट्स त्या ठिकाणी जलप्रदूषण होतं आहे. वॉटर पोल्युशन, त्यामध्ये आपल्याला एक डायग्राम दाखवलेली आहे जलप्रदूषणाच्या संदर्भामध्ये की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाईपलाईनने ते पाणी त्या वाहत्या नदीमध्ये मिसळून पाण्याचं प्रदूषण होतं आहे. त्यामध्ये कचरा दाखवला आहे, काही असं कारखान्यामधून पडणारं पाणी दाखवलेलं आहे. देन पाणी प्रदूषण होण्याची काही कारणं सांगितलेली आहेत. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन्स. इथं सुद्धा जलप्रदूषणाचे त्या ठिकाणी काय केलेत की 2 कारणं सांगितलेलं आहेत. त्यामध्ये नॅचरल रिझन आहेत,
आणि दुसरं आहे मॅनमेड. नैसर्गिक काही कारणं आहेत आणि मानवनिर्मितसुद्धा कारणं आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे ॲक्वॅटिक वीड्स, की साधारणपणे काही जलपर्णी आहेत, त्या जलपर्णीमुळे सुद्धा त्या ठिकाणी काय होते, पाणी दूषित होतं. डिप्लेक्शन इन O2 लेवल, की प्राणवायू त्या ठिकाणी काय होतो, त्यामुळं कमी होतो. चेंज इन नॅचरल क्वांटिटीज ऑफ वॉटर, त्यामुळं त्या ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक गुणधर्मसुद्धा बदलतो. डिकम्पोजिंग मॅटर, काही कुजणारे पदार्थ आहेत, ते कुजणारे पदार्थसुद्धा मग त्यामध्ये डिकम्पोजिंग बॉडी ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल, वनस्पती प्राणी यांच्या अवशेषामुळे सुद्धा जल प्रदूषण त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर मड म्हटलं आहे की साधारणतः गाळ आहे, त्या गाळामुळे सुद्धा नदीच्या प्रवाहामुळे सुद्धा रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन. सॉईल इरिजन, की साधारणतः जमिनीची धूप आहे, त्या जमिनीच्या धुपामुळे सुद्धा त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिक्स होतात, त्यामुळे सुद्धा पाण्याचं पाणी जलप्रदूषित त्या ठिकाणी होत आहे. मायक्रो लाईक फंगी अँड बॅक्टेरिया, तर ते सुद्धा त्या ठिकाणी पाण्यामध्ये मिसळून पाणी खराब होतं आहे. या पद्धतीनं आपल्याला जलप्रदूषणाचे काही नॅचरल आहेत, दुसरं सांगितलेलं आहे मॅनमेड, काही मानवनिर्मितसुद्धा आहेत. ते मानवनिर्मितीमध्ये सुद्धा डोमेस्टिक स्वेज, की साधारणतः निवासी क्षेत्रामधलं जे काही सांडपाणी आहे, ते सांडपाणी त्यामध्ये पाण्यामध्ये मिसळलं जातं. डोमेस्टिक स्वेज फ्रॉम विलेज अँड सिटीज इज डिपोज्ड ऑफ इन रिव्हर, की जे काही शहरामधलं आपण ज्या ठिकाणी राहतो त्यामधलं जे काही पाणी आहे, ते पाणी नदीमध्ये मिसळून पाणी दूषित होतं. इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट, की साधारणतः जी काही औद्योगिक सांडपाणी आहे, त्या औद्योगिक व्हेरियस पिगमेंट्स, केमिकल्स आहेत, काही लेदर फिशेस आहेत, फायबर आहेत, मर्क्युरी आहे, लेड आहे, हे सर्व घटक त्या पाण्यामध्ये मिसळून पाणी खराब होतं आहे. पुढचं सांगितलेलं आहे त्या ठिकाणी ऑइल स्पिलेज, की साधारणतः काय होतं, खनिज तेल गळती. बराच वेळेस त्या ठिकाणी व्हाईल ट्रान्सपोर्टेशन क्लिनिंग ऑफ टँकर्स ऑइल स्पिल्स इन टू द वॉटर, काही वेळेस आपण पाहतो की नैसर्गिक खनिज तेल त्या ठिकाणी ज्यावेळेस समुद्रामधून त्याची वाहतूक केली जाते, त्यावेळेस काही वेळेस काही अपघात घडतात आणि अपघात घडून ते सर्व पाणी तेल त्या ठिकाणी काय होतं, ऑइल समुद्राच्या पाण्यामध्ये पसरतं आणि त्याचाही इफेक्ट त्या ठिकाणी जलप्रदूषणावरती होत असतो. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड प्रेसिपिटेट, की साधारणतः खते व कीटकनाशकाचा वापर करून सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ते जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि ते जमिनीमध्ये पाऊस पडल्यानंतर ते पाणी पुन्हा काय होतं, तेच पाणी पाण्यामध्ये मिक्स होतं, त्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होतं आहे. आणि ऑदर रिझन, काही आणखीन काही कारणं आहेत की ज्यामध्ये आपण पाहतो की नदीच्या पाण्यामध्ये मलमूत्र असेल, विसर्जन असेल, कपडे धुणे, त्याचबरोबर काही दूषित घटक असतील, निर्माल्य असेल, हे आपण काही घटक त्या ठिकाणी काय करतो, पाण्यामध्ये सोडतो. या सर्व कारणामुळे सुद्धा त्या ठिकाणी वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लॅन्ट्स इटसेट्रा, यामुळे ते जलप्रदूषण वाढत जातं. तर ही एक जलप्रदूषणाची रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन ही कारणं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला सांगता येत असतील तर ती सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो, लिहू शकतो, की आणखीन पाणी प्रदूषित होतं आहे, दूषित होतं आहे, त्याची कोणकोणती याच्या व्यतिरिक्त कारणं असतील, मग ती नॅचरल असतील किंवा मॅनमेड असतील, त्याचाही आपण उल्लेख करू शकता. त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन, या जलप्रदूषणाचे परिणाम काय होतात आणि जलप्रदूषणाचे परिणाम होताना ते नेमके कोणावर होतात. त्यामध्ये पहिला सांगितलेला आहे इफेक्ट ऑन ह्युमन बीइंग, या जलप्रदूषणाचा मानवावर होणारा परिणाम. मग मानवावर होणारा परिणाम, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दूषित पाणी पिल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. त्यामध्ये डिसीज लाईक हेपॅटायटिस,
टायफॉइड डिसीज ऑफ स्किन अँड एलिमेंटरी कॅनल्स. तर ह्या अशा वेगवेगळ्या त्याचाच उपयोग त्या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ लिव्हर, किडनीज, ब्रेन, बोन्स असतील तर यावरती त्या ठिकाणी काय होतो, वेगवेगळ्या पद्धतीनं इफेक्ट होतो, परिणाम होतो. इफेक्ट ऑन इकोसिस्टीम, परिसंस्थेवरती सुद्धा त्या ठिकाणी वॉटर पोल्युशन त्याचा इफेक्ट होतो. तर तो इफेक्ट त्या ठिकाणी रिटार्डेड प्लांट्स ग्रोथ, लॉस ऑफ प्लांट स्पाइसेस, increase in salt content of water, decrease dissolved oxygen level, disturbance in aquatic ecosystem, death of aquatic animals, adverse effect on seabirds. ही साधारणपणे आपण पाहतो वनस्पतीची वाढ खुंटते हे दूषित पाणी असेल तर, वनस्पतींच्या काही प्रजातींचा नाश होतो, पाण्यातील क्षारांचं प्रमाण वाढतं, पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण घटतं, इकोसिस्टीम आहे त्यांचं संतुलन बिघडतं, पाण्यामध्ये राहणारे जे काही ॲक्वेटिक त्या ठिकाणी ॲनिमल्स असतील त्यांचा मृत्यू होतो, डेथ ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स, ॲडव्हर्स इफेक्ट ऑन अ सी बर्ड्स, की समुद्र पक्ष्यावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर हे इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन. आणि लास्ट थर्ड वन इज म्हटलेलं आहे ऑदर इफेक्ट. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी कोणकोणत्या प्रकारचे परिणाम या ठिकाणी होऊ शकतात. चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, ही पाण्याची नैसर्गिक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सुद्धा काय होतो, परिणाम होतो. चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा रंगही बदलतो आणि चवही बदलते. यूजफुल ॲक्वॅटिक फौना इज डिस्ट्रॉयड, हे साधारणतः काय केलं जातं, पाण्यामध्ये असणारे जे काही जीवजंतू आहेत त्या जीवजंतूचा त्या ठिकाणी नाश होतो. सॉईल फर्टिलिटी इज अफेक्टेड, जमिनीच्या सुपीकतेवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि लास्ट वन इज द टॉक्सिक मटेरियल आर ॲडेड टू क्रॉप्स, ही साधारणतः पिकात विषारी तत्व काय होतात, समाविष्ट होतात. त्यामुळे पिकांचा सुद्धा त्या ठिकाणी असणारी जी काही वाढ असेल, उत्पादन असेल, यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. दीज आर द इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्युशन वी हॅव टू सी. तर अशा पद्धतीनं आपण जे काही प्रकरण पाहतो आहे पोल्युशन, की प्रदूषण होते, प्रदूषणाचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये पोल्युशन कशाला म्हटलं जातं, प्रदूषक हे कोणकोणत्या प्रकारचे आहेत. एअर पोल्युशनचे त्या ठिकाणी 2 रिझन्स आहेत, त्यामध्ये नॅचरल रिझन आहे, मॅनमेड रिझन आहे. त्याचबरोबर ते त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारच्या घटकामुळं त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होतं आहे, स्रोत कोणकोणते आहेत, त्याचा इफेक्ट परिणाम काय होतो. हवा प्रदूषणाचा वनस्पती आणि प्राण्यावर होणारा सुद्धा आपण इफेक्ट परिणाम पाहिलेला आहे, ओझोनचा असेल. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचा असेल, हरित ग्रहवायूचा असेल, आम्लवर्षा असेल, आम्लवर्षाची त्या ठिकाणी परिणाम असतील. आणि आजच्या तासाला आपण त्या ठिकाणी काय केलं आहे की जलप्रदूषण कशामुळे होतं आहे, जलप्रदूषणामध्ये कोणकोणते प्रकारचे घटक त्या ठिकाणी मिसळले जातात, जलप्रदूषण होण्याची त्या ठिकाणी जी काही रिझन्स कारणं आहेत ती सुद्धा आपल्याला 2 सांगितलेली आहेत. एक आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे मानवनिर्मित, नॅचरल अँड मॅनमेड. त्याचेसुद्धा त्या ठिकाणी जलप्रदूषणाचे जे काही वॉटर पोल्युशनचे इफेक्ट आहेत ते इफेक्टसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि या भागामधला आणखी, या प्रकरणामधला आणखी एक भाग की ज्यामध्ये आपण सॉईल पोल्युशन, मृदा प्रदूषण आहे, तो भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. झालेला भाग व्यवस्थित पहा.
पुस्तकामधून वाचा आणि काही शंका असल्यास संबंधित विषय शिक्षकांना विचारा.